आणखी एक मोठी बातमी, वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती आहे। तर जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होत नाहीयेत, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष नगरपंचायत नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर ही टांगती तलवार आहे। तर वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती असल्याचं दिसून येतंय। तर ओबीसी आरक्षण आणि निवडणुका, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले होतं? 2022च्या बांठी आयोग अहवालाआधी जी स्थिती होती त्यानुसारच तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील। आरक्षण 50% पार जाऊच कसं शक्य असा प्रश्नही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला होता। आयोगाचा अहवाल आणि त्यानुसार सरकारने सुधारित फॉर्म्युला लागू करण्याचा केलेला प्रयत्न हे दोन्ही आता न्यायप्रविष्ट आहेत। घटनापीठाने घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडणं शक्य नाहीये। उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, त्यामुळे कोर्टाने यामध्ये पडू नये अशी जर तुमची अपील असेल तर आम्हाला निवडणुका स्थगित कराव्या लागतील असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं। सुप्रीम कोर्टाला असलेल्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका। मुख्यमंत्री हे नेहमीच ओबीसीच्या बाजूने उभे राहतात असं म्हणतात। त्यांनी आता अशी विनंती करावी सर्वोच्च न्यायालयाला की 7 न्यायाधीशाचा घटनापीठ स्थापन करा आणि 50%ची मर्यादा तुम्ही वाढवून घ्या। खरं म्हणजे जर खरोखरच भारतीय जनता पार्टी म्हणते की डीएनए आमचा ओबीसी आहे तर ही नामी संधी आहे। त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन हे प्रकरण तडीस लावायला पाहिजे आणि ओबीसीला न्याय मिळेल। त्यांचं 27%चं आरक्षण कमी होणार नाही। तर कुठे किती आरक्षण हे आपण पाहतोय। नंदुरबार विभागात 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीमध्ये 78%, तर नाशिकमध्ये 71%, धुळ्यामध्ये 73%, अमरावतीमध्ये 66% इतकं आरक्षण आहे। चंद्रपूरमध्ये 63%, यवतमाळमध्ये 59%, अकोल्यामध्ये 58%, नागपूरमध्ये 57%, ठाण्यामध्ये 57%, तर गोंदियामध्येही 57% इतकं आरक्षण आहे। वाशिममध्ये 56%, तर नांदेडमध्येही 56% इतकं आरक्षण आहे। काय आम्ही या प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं? कुणबी दाखल्यांनी आम्हाला पाळण्यातच मारलं जातंय। जसं आता हाके सरांनी सांगितलं, राजकीय प्रतिनिधित्वाची जी बालवाडी आहे ती पंचायत समिती, ग्रामपंचायत, तिथंच आम्हाला पायामधनं आम्हाला छाटलं जातंय। त्यामुळं नंतर हा परत आमदार केला आणि खासदार केला आम्हाला आव्हान द्यायला नकोच। हा सगळ्यात मोठा प्रश्न ओबीसी समोर आहे। हे प्रश्न आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पक्षांच्या नेत्यांना विचारतोय। तर वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती असल्याचं दिसून येतंय। जिल्हा परिषद निवडणुका घोषित होत नाहीयेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता जिल्हा परिषद निवडणुका कधी घोषित होणार याच्याकडे लागलंय। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर ही टांगती तलवार आहे। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात काय मोठा निर्णय घेतला आणि यावरती निवडणूक आयोगाची काय भूमिका असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तर जिल्हा परिषद निवडणुका कधी घोषित होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।